श्रोते हो, सध्या आपण शारदीय नवरात्र अगदी आनंदानं आणि भक्तिभावानं साजरं करतोय. सगळीकडे भजन, दांडिया रास असं उत्सवी आणि उत्साही वातावरण आहे. या नवरात्री उत्सवाचं औचित्य साधून सादर करतोय कीर्तन रजकण भक्तीचे. हरिभक्तपरायण प्रशांत धोंड यांनी सादर केलेल्या या कीर्तनाला हार्मोनियम साथ संगत केली आहे अमित मेस्त्री, तबला साथ प्रसाद मेस्त्री आणि झांज किरण नाईक. ऐकूयात कीर्तन रजकण भक्तीचे. श्रीमन् महागणाधिपतये नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम. गोपालन गोवर्धन गोपालन गोकुल संकट हरे कृष्ण हरे जय जय राम. राम कृष्ण हरे हरे जय जय राम. चरणिने करुणा दृष्टि निहारी जय जय राम. राम कृष्ण हरे हरे जय जय राम. राम कृष्ण हरे हरे जय जय राम. हरे जय जय राम हरे जय जय राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे गोपालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. सीताराम चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. सारा सार वदविता सारवदविता गुरुराया सारा सारवदविता गुरुराया गुरुराया सारा सारवदविता गुरुराया. मंगलधाम 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 जीवन नरहरि पाया रे. सीताराम
चरणी लक्ष लागो रे राजाराम, चरणी लक्ष लागो रे सीताराम, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा 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 दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. पार्वती पते हर हर महादेव. दुर्गा माता की जय. मंगलमूर्ती मोरया. शारदीय नवरात्रोत्सवात आपण हा कीर्तनाचा कार्यक्रम करतोय. म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी असा हा शक्तीचा उत्सव आपण दरवर्षी महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये मोठ्या प्रमाणात करत असतो. आणि म्हणूनच या शक्तीच्या उत्सवामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण अगदी अलीकडे ठरवलेला, त्याला थोडंसं वेगळं रूप आपण खरं तर दिलंय. तर त्याच्यामध्ये ठरवलेला एक भाग म्हणजे आपली रासक्रीडा आहे. ती रासक्रीडा म्हणजे नेमकं काय आहे याबाबत सुद्धा आपल्याला थोडं जाणून आज घ्यायचं आहे. आणि खरोखरच रासक्रीडा हा एकच उत्सव फक्त करायचा आहे की आणखी काही करायचं आहे याचा पण आपण थोडा मागोवा घेणार आहोत. म्हणून पूर्वपद्यामध्ये कृष्णाचं पद घेतोय आणि त्याच्यावर आपण थोडासा विचार करू आणि उत्तरंगामध्ये कृष्णाचीच एक कथा घेऊ. कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे. रसना देवी श्रुति पात्रातून, रसना देवी श्रुति पात्रातून हृदयालयी उतरे. कृष्ण कथा रस रे मधुर बहु. सेवितात बहु सेविती सज्जन, सेवितात बहु सेविती सज्जन, परिहा कधी न सरे. कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे, कृष्ण कथा रस, कृष्ण कथा रस रे. शारदीय नवरात्रोत्सवात आपण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे शक्तीची उपासना करतो. आज म्हणजे शक्तीने, या देवीने अनेक राक्षसांचा नाश केला, लोकांना या दुःखातून पीडित जनांना सोडवलं. आणि नंतर विश्रांतीचे दिवस म्हणून आपण 9 दिवस देवीने आपल्याला स्वतःला विश्रांती घेण्यासाठी सुद्धा नृत्य केलं. हो, पण नृत्य केलं ते नृत्यच फक्त घेऊन आपण संध्याकाळच्या वेळी नृत्य करणार आहोत. पण त्या अगोदर आपल्याला युद्ध करायचं हे लक्षात ठेवलं पाहिजे. महत्वाचं म्हणजे ही पृथ्वी सुद्धा ही सगळी शक्तीची उपासना आहे. आपल्या प्रत्येकामध्ये शक्ती आहे आणि त्या शक्तीची उपासना करायची. नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितलेलं आहे की आतल्या आतमध्ये असणाऱ्या या परमात्म्याची आपल्याला पूजा करायची. सात्वस्मिन् परम प्रेम रूपा असं म्हटलेलं आहे. म्हणजेच आपल्या हृदयामध्ये वसलेल्या आपल्या त्या शक्तीची पूजा करायची. मग या शक्तीची पूजा आपल्या पूर्वासुरींनी काय सांगितलंय की नेमकं या पूर्वासुरींनी या शक्तीचे 5 विभाग केले.
आणि या 5 विभागामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या भगवती लक्ष्मीची पूजा केली. भगवती महालक्ष्मीची पूजा ही समृद्धीची पूजा आहे. म्हणजे समृद्धी नावाची शक्ती आहे, त्याची पूजा आहे. प्रतिकार शक्ती वाढवायची असेल तर भगवती दुर्गेची पूजा केली पाहिजे. तेज शक्ती निर्माण करण्यासाठी, आपल्यामध्ये तेज निर्माण करण्यासाठी भगवती जगदंबा गायत्रीची पूजा केली पाहिजे. आनंद शक्ती निर्माण करायची असेल तर भगवती राधा आहे. आता तसं बघायला गेलं तर या ज्या 4 शक्ती आहेत, या 4 शक्तींची पूजा करायचा म्हटल्यानंतर आत्ता मला तुमच्याशी बोलायचं आहे, तरी सुद्धा मला कोणाची पहिल्यांदा पूजा करावी लागेल? माझ्या वाणीवर नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वम मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. म्हणजे शारदेची पूजा करताना मी सुरुवातीलाच म्हटलं की माझ्या जिव्हेवर तू काय कर, वास्तव्य कर. म्हणजे शारदेची पूजा करत असताना आपण कुठल्याही प्रकारे बुद्धीची पूजा करत असताना आपली बुद्धी ही सतेज झाली पाहिजे. आपल्या बुद्धीला तीक्ष्ण अशा प्रकारची धार आली पाहिजे. आपल्या बोलण्याला धार आली पाहिजे. तर आपण काय केलं पाहिजे? त्या शारदेची पूजा पहिल्यांदा केली पाहिजे. पूजा पुरी करो मन कामना, पुरी करो मन कामना, संपूर्ण हो हर साधना, पूरी करो मन कामना, संपूर्ण हो हर साधना. सुप्त मेरे जड़ स्वरों को संगीत सुरमय दान दे, संगीत सुरमय दान दे. मां शारदे वरदान दे, मां शारदे वरदान दे. अपनी दया का दान दे, वरदान दे. मां शारदे, मां शारदे, मां शारदे. मी जी साधना करतोय ती साधना पुरी करण्यासाठी मां शारदे मला वरदान दे, अशी प्रार्थना करूनच मी या कीर्तनाला सुद्धा उभा राहिलोय हो. मग या सगळ्या गोष्टी करत असताना या मुलांनी काय करायला हवं? की संध्याकाळी फक्त दांडिया खेळायचा आहे का? नाही हो. आपल्याला आपल्या आतमध्ये असलेल्या शक्तीला जागृत करायचे, आपल्या आतमध्ये असणाऱ्या विद्या देवतेला जागृत करायचे. ही जी शक्ती आहे, विश्व हे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्तीवर आधारित चाललेलं आहे. आपली पृथ्वी जी फिरते ती सुद्धा शक्तीवरच फिरते आहे. एका विशिष्ट गतीने ती फिरते आहे. आपला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारी ही सुद्धा शक्तीच आहे. ही जी विद्युत नावाची शक्ती आहे, ही आपण या माईक मध्ये सोडली की त्याच्यातून आवाज निर्माण होईल. ती जर आपण कूलर मध्ये सोडली तर त्याच्यातून थंडावा निर्माण होईल. ती आपण ओव्हन मध्ये सोडली तर त्याच्यातून गरम हवा निर्माण होईल. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या शक्तीवर चालणार आहेत. मग आपल्याला आपला स्वतःचा जर उत्कर्ष साधायचा असेल तर आपल्या आतमध्ये असलेली शक्तीला जागृत करायला हवं. देवीने नृत्य केलं. गोपाल आणि कृष्ण यांचं नातं आपण बऱ्याच वेळा विकृत पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. पण खरंच असं नातं होतं का हो? गोपाल कृष्णाचं आणि त्या राधेचं किंवा त्या गोपिकांचं असं नातं होतं का? नाही हो. तर काय आहे इथे? नाथ म्हणतात, जेथ क्रीडे आत्मा रामू. नाथाने किती सुंदर उदाहरण दिलंय. जेथ क्रीडे आत्मा रामू, तेथ केविर घे बापुडा कामू. माझे निसंगे गोपिका निष्कामू, काम संभ्रम त्या नाही. म्हणजे ही जी गोपिका आहे, ही गोपिका आणि कृष्ण वेगळे नव्हतेच हो, ते एकच होते. ही जी राधा आहे ना, ही राधा म्हणजे काय आहे की राधा ही खरं तर उलट केलं तर आपण त्याचं धारा होतं नाही का. ही जी धारा आहे, ही धारा जी सतत खालच्या दिशेने वाहते आहे,
ही खालच्या दिशेने, कुठलीही धारा ही वरून खाली वाहत असते. आपल्या इंद्रियामधून सुद्धा ही जी इंद्रिय आहेत, ही इंद्रिय ह्या धारेसारखी आहेत. सतत ती खाली वाहत चाललेली आहेत. त्यांना फिरवायची, त्यांना आत आणायची, म्हणजे ती राधा करायची. आणि मग आपल्या शरीरामध्ये आपल्या आतमध्ये असणारा जो कृष्ण आहे त्याची भक्ती केली, त्याला जर प्रसन्न केला, तर राधा आणि कृष्ण हे दोन नाहीच आहेत, तर ते एकच आहेत. ते एक कसे आहेत, त्यांची भक्ती कशी आहे, हे आपण उत्तरांगात बघणारच आहोत. पण मग ही जी भक्ती आहे, इथे काय केलंय, कबीरांना एकदा प्रश्न विचारलाय. कोणीतरी कबीरांना प्रश्न विचारला, कबीरजी तुम्ही किती चांगले हो, तुम्ही किती भक्ती करता, काय तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे, कृष्णाचं तुमच्यावर किती प्रेम आहे. तेव्हा कबीराने अगदी सहज उत्तर दिलंय, कबीरा कबीरा क्या कहे, कबीरा कबीरा क्या कहे, जा जमुना के तीर, एक गोपी के प्रेम में, एक गोपी के प्रेम में बह गए कोटि कबीर. कबीरांना विचारलं तर ते म्हणतायत, कसला कबीर घेऊन बसलाय तुम्ही, त्या गोपिकेकडे जा आणि त्या गोपिकेच्या एका गोपिकेच्या प्रेमामध्ये असे माझ्यासारखे कोट्यावधी कबीर वाहून जातील, असं त्यांचं प्रेम आहे. आणि ते प्रेम जे आहे देवाबद्दलचं, ते देवाबद्दलचं प्रेम हे आतून आलं पाहिजे. हे आतून उसळी मारून प्रेम आलं पाहिजे. खरं तर आम्ही उसळी मारतोय, परंतु ती वाटाण्याची बाहेरून आतमध्ये मारतोय. परंतु उसळी मारून जे प्रेम येतं, ते प्रेम, देवाबद्दलचं प्रेम जे आहे, ते प्रेम जर आले तर त्या प्रेमामध्येच आपल्याला काय करता येतं, की बरोबर जिंकता येतं. प्रेमाने कोणालाही जिंकता येतं. म्हणजे एक जुनी कथा सांगितलेली आहे, तेवढी सांगतो आणि पूर्वरंग आटोपता घेतो. याच्यामध्ये सांगितलंय की एक छोटासा मुलगा आहे आणि तो मुलगा आपल्या बाबांना सांगतोय, बाबा बाजारात चालले. त्या बाजारात चाललेल्या आपल्या बापाला तो सांगतोय, बाबा कुठे चाललात, कुठे चाललात. तो म्हणाला, मी बाजारात चाललो, मी पण येणार म्हणे. तर मग त्याला समजावतायत, नको रे, माझं काम आहे, मी अमुक ठिकाणी जाणार, तुला कुठे ठेवू वगैरे वगैरे. पण नाही, त्याचा हट्ट आहे, मला यायचंच आहे. आता त्यावेळचा बाप आहे तो खरं तर, त्याच्यामुळे तो धोतर नेसलेला आहे. आता धोतर आपण नेसत नाही, घरामध्ये सुद्धा धोतर नेसणारी अजून जुनी माणसं आपल्याकडे आहेत. मग तिथे काय केलं त्याने, बाळ पालवी घाली पिळा, बाळ पालवी घाली पिळा, तेने बापूरा हे थोकला, परी तो काय निर्बल झाला ना, प्रेमे भुलला ढळेची ना. म्हणजे त्या बापाच्या धोतराच्या सोग्याला पकडलंय त्याने आणि सांगितलं, बाबा मी येणार. आता मी येणार म्हटल्यानंतर तो बापच आहे खरं तर. आता म्हणजे पूर्वीचे लोक बापच होते आपल्या घरामध्ये, आता बापाचा पालक झाला. म्हणजे पालक म्हणजे त्याला अगदी मिळमिळीत भाजी आहे, त्याला काही किंमतच राहिलेली नाही. परंतु बाप हा बापच असतो. खरं बघायला गेलं तर त्याने एक हिसडा मारला तरी सुद्धा त्याच्या हातातून तो धोतराचा सोगा तो सोडून घेऊ शकतो आणि बाप मोकळा होऊ शकतो, तो जाऊ शकतो. पण नाही हो, तेने बापूरा हे थोकला ना, प्रेमी परी तो काय निर्बल झाला. तो काही निर्बळ नाही झाला ना, प्रेमे भुलला ढळेची ना. म्हणून तो प्रेमाने तिथे उभा राहिलाय. देवाला आपल्या प्रेमाने बांधता आलं पाहिजे. आणि जर प्रेमाने बांधलं तरच आणि राधा आणि कृष्ण यांचं नातं आपण जोडू शकतो. नव्हे त्या गडकरींनी आपल्या एकच प्याला नाटकामध्ये विनोद म्हणून म्हटलंय, कृष्णाच्या भोवताली त्या फोटोमध्ये बघितलेल्या सगळ्या त्या राधा गोपिका आणि अनेक स्त्रिया बघितल्या आणि तो तळीराम त्या नशेमध्ये म्हणतोय, देवा 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 किती तुझी मजा आहे रे, इतक्या सगळ्या स्त्रिया तुझ्या भोवती गोळा करतोयस, त्याच्यातली एक जरी माझ्याकडे असली असती. पण हा विनोदाचा भाग झाला मंडळी. खरं तर राधा आणि कृष्ण यांचं नातं हे याच्या पलीकडचं आहे. त्याला विकृत अर्थ देणं हे एकदम चुकीचं आहे. केवळ आणि केवळ फक्त नवरात्रामध्ये संध्याकाळच्या वेळी दांडिया खेळणं हे आपलं कर्तव्य नसून शक्तीची उपासना करणं, विद्येची उपासना करणं आणि विद्या शक्ती आपल्या आतमध्ये असणारी, खरं तर शक्ती ही इम्युनिटी पॉवर आपण ज्याला म्हणतो, ही इम्युनिटी सुद्धा पॉवरच आहे.
शक्तीच आहे. आणि ही शक्ती सुद्धा प्राप्त करण्यासाठी घटस्थापनेपासून आज दसऱ्याचा दिवस आहे, या दसऱ्याच्या दिवसापर्यंत आपण जर त्याची साधना केली तरच आणि तरच आपण आपली शक्ती वाढवू शकतो. आणि या शक्तीतून आपल्याला काय करता येईल, या श्रीकृष्णाप्रत जाण्यापर्यंत, म्हणजे ज्याला आपण म्हणतो भुक्तिंच सत्संगात देहीम भुक्तिंच मुक्तीम असं म्हटलं. भुक्ती आणि मुक्ती म्हणजे भोग आपण जे म्हणतो ते आणि मुक्ती, या दोन्ही सुद्धा आपल्याला मिळवता आल्या पाहिजेत. आम्ही उगाचच सांगून चालणार नाही हो, भोग सोडून दिले म्हणून आपल्याला तेवढं शक्य नाही आहे. आपल्याला भोग सुद्धा घ्यायचे आहेत आणि मुक्ती पण मिळवायची आहे. तर त्याच्यासाठी हा भक्ती मार्ग सांगितलेला आहे आणि भक्ती मार्गानेच आपण या गोष्टी घेणार आहोत. या पद्याने पूर्वपद्याने पूर्वरंग संपवतो आणि उत्तरंगामध्ये एक छान अशी आपण कथा बघूया. कृष्ण कथा रस रे, कृष्ण कथा रस रे, कृष्ण कथा रस रे, रस रे कृष्ण कथा. रसना देवी श्रुती पात्रा तुम्ही, रसना देवी श्रुती पात्रा तुम्ही, हृदयाला उतरे, हृदयाला उतरे, उतरे कृष्ण कथा रस रे, मधुर बहु कृष्ण कथा रस, कृष्ण कथा रस, कृष्ण कथा रस रे. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे थोडंसं भजन करूया आणि उत्तरंगाकडे वळूया. जय जय भवानी माँ अंबे भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबे भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबे भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ, काली भवानी माँ दुर्गे भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबे भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबे भवानी माँ, जय जय भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ, देवी भवानी माँ काली भवानी माँ, काली भवानी माँ दुर्गे भवानी माँ, देवी भवानी माँ अंबे भवानी माँ, जय जय भवानी माँ अंबे भवानी माँ, अंबे भवानी माँ, अंबे भवानी माँ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम जगदंबा माता की जय. श्री कृष्ण ह्या कृष्णांचं रूप आपण जे वर्णन करतो आहोत, याच्यामध्ये या कृष्णाचं वर्णन एका श्लोकामध्ये खूप सुंदर केलेलं आहे. मल्लानाम निर्नृणाम नरवरो स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, गोपाना स्वजनो सताम क्षितिभुजाम शास्ता स्वपित्रो शिशु, मृत्युर्भोजपते विराड विदुषाम तत्वं परम योगिनाम, कृष्णीनाम परदेवतेति विदितो रंगम गतसाग्रज. आता या श्लोकाचा अर्थ जर आपण बघायला गेला तर खूप मोठा आहे, त्याच्यावर आपल्याला खूप वेळ द्यावा लागेल. परंतु त्यालाच एक समांतर असा एक मराठी श्लोक आलेला आहे. तो मराठी श्लोक मी म्हणतो म्हणजे त्याच्यावर थोडंफार जे ज्ञाता मंडळी असतील, जे ज्ञानी मंडळी असतील, त्याच्यावर विचार करतील, काहीतरी आपल्याला त्याच्यातून आणखी वेगळ्या बऱ्याचशा गोष्टी सापडतील. म्हणूनच याला एक समश्लोकी आपण ज्याला म्हणतो, ती समश्लोकी आपण घेतो आहोत. आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलंय की मल्लाणाम निर्नृणाम नरवरो, याच्यामध्ये मराठी सांगितलंय दे मल्ला रस रौद्र अद्भुत नरा, शृंगार नारी जना, गवळ्या हास्य नृपास वीर करुणा, माता पित्यांच्या मना, कंसालागी भयानाख्य रस दे, बीभत्स मूढागमे, संता शांती रस स्वभक्ती रस दे, तो यादवाया क्रमे.
याच्यामध्ये या श्लोकामध्ये आलं की 9 रस या एका श्रीकृष्णामध्ये कसे आहेत. मग याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, त्याच्यातला एकच रस आपण घेऊ आणि त्याच्यावर एक छोटीशी कथा बघू. उत्तरंगामध्ये भगवान गोपालकृष्णाने आपलं सगळं कार्य केलं आणि याच्यामध्ये आता सगळं झाल्यानंतर आपल्याला एक विश्रांतीसाठी एक स्थान हवं म्हणून द्वारका नगरी स्थापन केली. ही द्वारका नगरी जी होती, ही द्वारका नगरी पूर्ण म्हणे सोन्याची होती. घरं सोन्याची, दरवाजे सोन्याचे. आपल्याला फक्त आता ते स्वप्नातच बघावं लागेल. परंतु ही द्वारका नगरी जी आहे, ही अत्यंत सुंदर अशी द्वारका नगरी निर्माण केली आणि या द्वारका नगरीचा राजा आणि म्हणून या राजा म्हणून त्यांनी आपली विश्रांतीचं स्थान असं निर्माण केलंय. आणि एक दिवस असेच विश्रांती घेत असताना त्यांच्या महालामध्ये गोपालकृष्ण बसलेत. शून्यात नजर लावून बसलेत, कसला तरी विचार करतायत. रुक्मिणी देवी येऊन विचारते आहे, अहो इतकं सगळं चांगलं केलंय, आम्ही सगळ्या स्त्रिया तुमच्या सोबत आहोत, प्रेम करणारी माणसं आहेत, तरी सुद्धा असे तुम्ही दुःखी शून्यात नजर लावून का बरे बसलात. गोपालकृष्ण म्हणाले, काय सांगू रुक्मिणी, तू आता विचारते, सांगून तुला ते पटणार नाही आणि सांगितलं तर कदाचित तुला राग सुद्धा येईल. असं कसं? तू म्हणाला राग का? तू म्हणाले काय आहे, मी जे सांगणार आहे ना ते तुला तसंच रुचणार नाही आहे, पचणार सुद्धा नाही. मला माझा भूतकाळ आठवतोय आणि मला माझा भूतकाळ आठवतोय म्हणजे काय की मी ज्या गोपीजनामध्ये राहत होतो ते सगळे मला आठवत आहे. मला ती राधा आठवते, मला त्या गोपिका आठवत आहेत, त्यांचं प्रेम मला आठवत आहे. प्रेम हा शब्द आल्याबरोबर ती रुक्मिणी रागाने म्हणते, हेच आहे तुमचं नेमकं. त्या व्यभिचारी राधा तुम्हाला आठवतात, त्या गोपिका आठवतात व्यभिचारी. आणि हा व्यभिचारी हा शब्द श्रीकृष्णाने ऐकला खरा, खूप वाईट वाटलं, खूप दुःख झालं. अरे लोकांनी म्हणावं इथपर्यंत ठीक आहे, पण माझ्या प्रिय या रुक्मिणीने सुद्धा म्हणावं, गोपिकांना व्यभिचारी म्हणावं. आणि म्हणून गोपालकृष्णाने काय केलं, आणखीनच आजारी पडले. हो, आता मुद्दामहून आजारी पडले आहे. म्हणजे मुद्दाम आजारी पडलेला औषध मिळणं फारच कठीण असतं आणि म्हणून आजारी पडले. आता जेवण खाणं बंद केलं. रुक्मिणी आता आली आणि विचारते, अहो काय चाललंय, दिवसेंदिवस असे खंगत चाललाय तुम्ही. म्हणाले, रुक्मिणी या आजारातून मी काही आता बरा होईल असं वाटत नाही. असं म्हणू नका हो, काहीतरी आपण त्याच्यावर उपाय करूया. उपाय नाही असा कुठला आजार नाही आहे. तर म्हणाले उपाय आहे, परंतु तो उपाय होईल की नाही यात शंका आहे. म्हणाले काय आहे? तर म्हणाले मला या आजारावर एक औषध हवं आहे. ते म्हणजे कसलं? ते औषध एकच आहे की माझ्या भक्ताची पायधूळ माझ्या जर अंगाला लावली. काय सांगितलं? प्रेम जयाचे मजवरी, प्रेम जयाचे मजवरी, त्याची पदधूळ लाविता अंगा. काय सांगितलं बघा? प्रेम जयाचे मजवरी, त्याची पदधूळ लाविता अंगा. शमवी ममता पाते, जेवी शिवाच्या श्री वसे गंगा. रामा राम रघुत्तम रामा रामा, रामा राम सीतापते रामा रामा, रामा राम रघुत्तम रामा. माझ्या भक्ताची पायधूळ थोडी मला लावली, त्याचा लेप काढला की मला बरं वाटेल. म्हणाले एवढंच ना, एवढे सगळे भक्त आहेत, आपण पाहिजे तेवढी पायधूळ आणू, पण मग दे तर तुझ्या पायाची धूळ. तू पण माझी भक्तच आहेस नाही का? छे छे हो, माझ्या पायाची धूळ तुमच्या मस्तकाला लावायची, ते काही होणार नाही. म्हणाले एवढ्यात कुठून तरी वार्ताहर आलेच. हो, वार्ताहर आले आणि ते वार्ताहर कसे आहेत? विश्वाचे वार्ताहर आहेत. नारायण नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण
रमा रमणा मधुसूदना मनमोहना मधुसूदना मनमोहना करुणाकरा रे नारायण रमा रमणा नारायण 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 नारायण. देवा देवा, वार्ता कळली म्हणून आलोय. वार्ताहरच आहे तो, त्याला वार्ता कळली. म्हणाले काय हो, तुमची तब्येत बरी नाही असं कळलं म्हणून आलो. बरोबर आहे नारदा, पण काय उपाय? काहीच उपाय नाही आहे. तर उपाय आहे, परंतु तू आता आलाच आहेस. आता आलाच जर आहेस तर मग काय करूया? उपाय करूया. म्हणाले एक काम कर की माझ्यासाठी माझ्या भक्ताची पायधूळ हवी, तेवढी आणशील? म्हणा आणेन ना, कितीतरी भक्त आहेत, मी विचारून येतो. आणि नारद निघाले. नारद औषध शोधायला निघाले. प्रभूच्या औषध कामासाठी, प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवघी सृष्टी. प्रभूच्या औषध कामासाठी नारद फिरले अवघी सृष्टी. अनेक घेती गाठी भेटी, अनेक घेती गाठी भेटी. ब्रह्मदेवा प्रथम भेटले, शिवशंभूला नारद वदले. श्रीकृष्णाची व्यथा बोलले, औषध कोणी नाही दिदले. इंद्रचंद्र मग वरुण भेटले, सूर्यमंडळी जाऊन आले. दिक्पाला ना सवे भेटले, दिक्पाला ना सवे भेटले. सप्तर्षी ना सवे सांगती, औषध द्या रे कोणी म्हणती. जो तो म्हणती परब्रह्म ते, कैसी लावू पदमाती. निश्चित अमुची हानी होते, म्हणनी मृत्तिका आम्ही न देऊ. अमुच्या स्थानी सुखीच राहू, जे जे घडेल ते ते पाहू. ऐसे बोलून सदा राहिले, ऐसे बोलून सदा राहिले. टाकून या आपदा आपदा. सर्वांनी, सर्व भक्तांनी सांगितलं छे 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 हो, त्या प्रभूच्या मस्तकाला, त्याच्या अंगाला आमची पायधूळ, आमची हानी होईल, उद्या आमचं काहीतरी नुकसान होईल. नाही नाही, ते काही जमायचं आहे ना, आम्ही आहोत ते ठीक आहे, आम्हाला काहीतरी आणखी व्याधी निर्माण होतील. कोणीही ती पदमाती द्यायला तयार नाही. आणि नारद पुन्हा नारायण असं म्हणून पुन्हा प्रभूंकडे आले आहेत. प्रभूने विचारलं, नारदा, तुझ्या चेहऱ्यावरूनच मला कळलेलं आहे तुला माती मिळालेली नाहीये. म्हणाले करायचं काय? रुक्मिणी देवी होत्याच तिथे, रुक्मिणी देवी तिथे होत्याच. त्या विचारतायत, नारदा, अरे कुठेच तुला भक्ताच्या पायाची वाळू मिळाली नाही, माती मिळाली नाही? तर म्हणाले, तू त्या वृंदावनात गेला होतास का? त्या गोपिकांकडे गेला होतास का? तर म्हणाले, नाही हो, तिकडे मात्र गेलो नाही. कशाला उगाच जायचं? आणि परत त्याने काही उलट सांगितलं, ते तुम्हाला येऊन सांगितलं की तुम्हाला वाईट वाटायचं, म्हणून त्या गोपिकांकडे तेवढा गेलो नाही. बाकी सगळीकडे मी गेलो, परंतु त्या गोपिकाकडे गेलेलो नाही. त्याच्यामुळे एक काम कर नारदा, पहिल्यांदा आधी तिथे जा. बघा हा देवी, तुम्ही सांगताय म्हणून मी जाईन, परंतु मला ते पटणारं नाहीये. उद्या सकाळी कदाचित मला काहीतरी बोलल्या, तुम्हाला काहीतरी बोलल्या, तर ते बरोबर वाटणार नाही. त्या गोपिकाच त्या अडाणी हो, त्यांना काय कळतंय? त्यांना काय भक्ती कळते? आणि त्या कसल्या भक्त? असं म्हटल्यानंतर पुन्हा एकदा देवी सांगताय, हे बघा नारदा, काही असू दे, काही असू दे, आज आपल्याला औषधाची गरज आहे. म्हणून प्रभूंचा जीव वाचवण्यासाठी आपल्याला त्या गोपिकांकडे गेलंच पाहिजे. जरी त्यांची योग्यता नसली तरी तुम्हाला तिथे गेलंच पाहिजे. जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा नारदा. जाऊन सांगा गोप स्त्रियांना, जाऊन सांगा गोप स्त्रियांना, जाऊन सांगा गोप स्त्रियांना. दुःखी यदुराजा नारदा, जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा नारदा, जा जा झडकरी जा, झडकरी जा, झडकरी जा. गोपाल कृष्ण भगवान की. नारद निघाले लगेच. आणि काय हो, त्या वृंदावनामध्ये आले
आणि तिथे आल्याबरोबरच त्या गोपिका बिचाऱ्या, कुणी कडेवर आपलं नातवंड घेतलंय, कुणीतरी धावत धावत येतंय असं छोट्या मुलाला घेऊन, कोण पळत 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 तिकडून लांबून येतंय, देव नारदा 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 आलात, आमचा आमचा गोपालकृष्ण तुम्ही बघितला का हो, तो कसा आहे बघितला का, तो चांगला आहे का, आमची आठवण काढतो का हो कधी. असं म्हटल्यानंतर नारदांनी थोडासा गंभीर चेहरा केला, म्हणाला काय कसलं त्या कृष्णाच्या गोष्टी सांगताय हो, कालच गेलो होतो तिकडे. म्हणे तुमचं नाव सुद्धा नाही, जवळजवळ 2 तास गप्पा गोष्टी झाल्या आमच्या म्हणे, साधं नाव घेतलं नाही तुमचं कधी. बाबा इतके दिवस आपण या गोपिकांबरोबर होतो, आपण इतके दिवस व्रजामध्ये खेळ करत होतो, यांच्याबरोबर क्रीडा करत होतो, रास क्रीडा करत होतो, काही 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 म्हणून नाही हो. आता हे नारदांनी कशाला सांगावं, तर खरं तर नारद हा काय आहे, वाईटाचे तण जाळून टाकण्यासाठी आहे बरं का. नारदाला आपण व्हिलन केला खरा, परंतु तो व्हिलन नाही आहे, तो हिरो आहे. तो काय आहे, तो हिरो आहे. आणि तो काय करतो, तो वाईटाचे तण जाळतो आणि चांगलं उगवण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून नारदांनी हे बीज पेरले कशासाठी, तर तो अहंकार जो आहे रुक्मिणी देवींचा, तो जो चुकीचा समज झालेला आहे रुक्मिणी देवींचा, तो घालवण्यासाठी. आणि म्हणून नारद म्हणाले, असं म्हटल्यानंतर तरी सुद्धा त्या गोपिका काही चिडलेल्या नाहीत. त्या म्हणाले असू द्या हो, शेवटी राजा आहे ना तो, त्याला सुद्धा काही कामं आहेत, त्याला सुद्धा आपल्या कामामध्ये व्यस्त असलेला तो राजा आहे. ठीक आहे, आमचं काही म्हणणं आहे, तब्येत ठीक आहे ना त्याची. तब्येत म्हटल्यानंतर नारदांनी थोडासा वाकडा मार्ग असा दाखवला की काहीतरी आता वेगळं सांगितलं पाहिजे, म्हणून तब्येतीचं मात्र तेवढं विचारलं. म्हणाले फारच वाईट अवस्था आहे देवांची, म्हणजे आपण ज्याला अगदी शेवटच्या स्टेजला एखादा मनुष्य असतो, पेशंट असतो, तसं त्यांनी सांगितलं की आत्ता त्यांचं काही खरं नाही. म्हणाले आणखी म्हणे काही दिवसच ते आहेत. असं म्हटल्यानंतर सगळ्या रडायला लागल्या. म्हणाल्या काय सांगताय नारदा, हे सांगणं आणि हे आम्हाला सांगण्यासाठी तुम्ही इथे आलात, काय औषध कुठे मिळत नाही. म्हणाले औषध आहे हो, पण औषध मिळत नाहीये. त्रिभुवनात तुम्ही फिरणारे नारद आहात, तुम्हाला त्रिभुवनात जर औषध मिळत नसेल तर असं कसं होणार, त्रिभुवनात औषध मिळालंच पाहिजे. म्हणाले औषध आहे, पण कोण द्यायला तयार नाही. म्हणाले काय औषध आहे, तर म्हणाले प्रेम जयाचे मजवर, ज्याचं प्रेम माझ्यावर आहे, ज्याचं प्रेम माझ्यावर आहे, अशा भक्ताची पायधूळ हवी आहे. म्हणे कोणाला, त्या गोपालकृष्णांना भक्ताच्या पायाची पायधूळ हवी आहे. ओ एवढंच ना, मग काय, सगळ्या गोपी तिथे नाचायलाच लागल्या हो, त्या वाळूमध्ये नाचतायत गोपी. आणि नाचलेली ती धूळ जी आहे, ती धूळ अशी उडते आहे सगळी. ही धूळ सगळी एकत्र केली गोपीने आणि टोपल्या भरून आणून समोर ठेवल्या आणि सांगितलं या घेऊन जा म्हणे. आणि संपूर्ण अंगाला त्याच्या लेप काढा, आमचा यदुराया जो आहे ना तो बरा झाला पाहिजे. पायाची धूळ, अहो पण ही पायाची धूळ त्याच्या मस्तकाला लावायची देवाच्या. अहो या धुळीमध्ये असणारे जेवढे धुळीकण आहेत ना, त्या प्रत्येक कणा इतके सुद्धा जन्म आम्हाला नरकात जरी जावं लागलं तरी चालेल, परंतु आपला यदुराया जो आहे ना तो वाचला पाहिजे हो. त्याच्यासाठी आमचं आयुष्य नव्हे, हे आयुष्यच नव्हे, अनेक जन्म नरकात गेले तरी चालतील, अनेक जन्माची पापं आम्हाला लागली तरी चालतील, परंतु हे घेऊन जा. आणि हे सांगितल्यानंतर नारदांनी त्याच्यातली एक छोटीशी पुरचुंडी बांधून घेतली आहे आणि ते प्रभूंच्याकडे आलेले आहेत. आणि प्रभूंना सांगितलं की तुम्हाला ही पायधूळ आणून दिलेली आहे. रुक्मिणी देवी तिथे होत्याच, त्यांच्या लक्षात आलं की प्रेम हे कसं असतं, की प्रेम हे म्हणजे ज्यांनी सांगितलं होतं, देवानी सांगितलं होतं की प्रेम जयाचे मजवरी. देवावर प्रेम हे अशा पद्धतीने निस्सीम पद्धतीने करणाऱ्या या गोपिका, या गोपिकांचं तत्व हेच आहे की मुळातच राधा आणि कृष्ण हे वेगळे नसून स्वतः सात्वस्मिन परम प्रेम रूपा. आपल्या हृदयामध्ये असलेलं जे प्रेम आहे, ईश्वराला आपण काय देऊ शकतो, ईश्वराला आपण ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपण म्हणतो ना देवाला फुलं दिली, हो फुलं आपली आहेत का, आपल्याला हवी तेवढी रोज फुलतात का, नाही. ती फुलं आपल्याला फुलतो ती आपण घेऊन येतो, जेवढी फुलतात तेवढी. नाही तर आपण ऑर्डर दिली असती, उद्या गुलाबाची 5 फुलं द्या, जास्वंदीची 10 फुलं द्या, तसं होत नाही. मग म्हणाले तुकाराम महाराज एकदा म्हणाले होते तसं देवाला, मी पाणी आणलं माझ्या विहिरीचं आहे. अरे तुझ्या विहिरीचं पाणी आहे, कारण काय, तुझ्या नावावर सातबारा आहे. पण याचा अर्थ तुझ्या विहिरीचं जे पाणी आहे, त्या पाणी जे आहे ते मे महिन्यामध्ये भरलेली असते का विहीर ती, तिथे खाली उतरून पाणी भरावं लागतं.
अशी अवस्था काही ठिकाणी असते. मग विहीर तुझी नाही, मग तुझं फुलं तुझी नाही, मग म्हणाले हे जे घरातलं सगळं साहित्य आहे ते माझंच आहे, म्हणाल ते सुद्धा तुझं नाही. मग म्हणाले ठीक आहे देवा, माझं नाही तर माझे हात तरी आहेत, या हाताने मी तुला नमस्कार करतो. तेव्हा देव म्हणाले, हात तिच्या म्हणाले हसले. म्हणाले अरे हात कसले तुझे, म्हणाले तुझे हात केव्हा तरी एका बाजूने ते निकामी होतात, तेव्हा हात आपल्या तोंडाजवळ सुद्धा जात नाही, दुसऱ्याला कोणातरी आणून भरवावं लागतं, तेव्हा ते शरीर सुद्धा तुझं नाही. असं म्हटल्यानंतर तुकाराम महाराज साष्टांग दंडवत देवासमोर घालतायत आणि सांगतायत, देवा आता तुम्हीच सांगा माझं काय आहे. तेव्हा देव म्हणाले आहेत की तुझ्याकडे तुझ्या आतमध्ये असणारं जे प्रेम आहे ते प्रेमच फक्त तुझं आहे. प्रेम सर्वांगाचे ठाई, प्रेम सर्वांगाचे ठाई, वाचे विठ्ठल रखुमाई, वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोल, बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोळे, जेणे बोले विठ्ठल डोळे, जेणे बोले विठ्ठल डोळे. अशी ही श्रीकृष्णाची छोटीशी कथा या उत्तरंगामध्ये मी पूर्ण केली आहे. या शारदीय नवरात्रोत्सवात या शक्तीची उपासना करून आपण आपल्यामधील शक्ती वाढवूया, आपल्यामध्ये विद्येची शक्ती वाढवूया, आपल्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढवूया, ज्याला आपण इम्युनिटी पॉवर म्हणतो ती सुद्धा वाढवूया. आणि म्हणून ही दुर्गा जी आहे, या दुर्गेची उपासना आपण 9 दिवस करतो आहोत. या 9 दिवसामध्ये या दुर्गेने या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 आयुष्य द्यावं, चांगल्या प्रकारचं आनंदी आयुष्य द्यावं, अशी प्रार्थना करण्या अगोदर त्या दुर्गेसाठी थोडीशी प्रार्थना करूया. देवी दुर्गे भवानी, देवी दुर्गे भवानी, देवी दुर्गे भवानी, जगत जननी नारायणी सुखदायिनी तू देवी दुर्गे भवानी, देवी दुर्गे. जगदीश्वरी मातेश्वरी, जगदीश्वरी मातेश्वरी, जगदीश्वरी मातेश्वरी, जगदीश्वरी मातेश्वरी, महिषासुर संवारिणी, महिषासुर संवारिणी, कृपादान देहो मोहे, कृपादान देहो मोहे, गिरिराज किशोरी तू देवी दुर्गे भवानी, देवी दुर्गे, देवी दुर्गे, देवी दुर्गे भवानी. आणि म्हणून पूर्व पद्यामध्ये या श्रीकृष्णाची जी भक्ती आहे, फक्त त्याची रासक्रीडाच न बघता त्याने केलेला पराक्रम, त्याने कृष्णाचा अवतार हा खरा तर 16 कलांचा अवतार आहे. प्रभू रामचंद्रांचा अवतार जो आहे तो मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तमाचं काय करायचंय, मर्यादा पुरुषोत्तमाचं आचरण करायचंय. आणि या श्रीकृष्णाकडून आपल्याला काय घ्यायचंय, नधरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, असं म्हणून ज्याने महाभारतासारखं युद्ध जिंकून दिलं, सारथी म्हणून राहून, अशा या श्रीकृष्णाची आपण छोटीशी कथा बघितली. कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे, कृष्ण कथा रस रे मधुर बहु, कृष्ण कथा रस रे. रसना देवी श्रुति पात्रात, रसना देवी श्रुति पात्रात, हृदयालय उतरे
कृष्ण कथा रस रे मधुरा बहु सेविताति बहु सेविति सज्जन सेविताति बहु सेविति सज्जन परिहा कधी न सरे सेविताति बहु सेविति सेविति सज्जन परिहा कदी न सरे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे मधुर बहु कृष्ण कथा रस रे कृष्ण कथा रस रे कृष्ण कथा रस रे हे कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव जगदंब उदयोस्तु उदयोस्तु उदयोस्तु। श्रोते हो, शारदीय नवरात्री निमित्त आपण ऐकत होता कीर्तन रजकण भक्तीचे. सादर करते होते हरिभक्त परायण प्रशांत धोन. हार्मोनियम साथ अमित मेस्त्री, तबला साथ प्रसाद मेस्त्री, झांज किरण नाईक.